नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 11:19 झाले. दिवसभर लय थकलोय. रात्री मनालीमध्ये थांबायचं होतं, आम्हाला स्टे पण करायचा होता. पण नंतर विचार केला मनालीमध्ये थांबून परत उद्या सकाळी तेच बर्फ बघायचा आहे. त्याच्यापेक्षा मग आपण काहीतरी नवीन ठिकाणी जाऊ. नवीन ठिकाण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. पण आत्ता सध्या पुरता विषय असा आहे की आम्हाला खरंच वेळ भेटला नाही तिथं. आमचे मोबाईल पण स्विच ऑफ झाले. काही व्हिडिओ अँड्रॉईडमध्ये काढलेल्या, क्वालिटी पण थोडी डाऊन येईल, पण मग अँड्रॉईडमध्ये काढलेल्या आम्ही काही व्हिडिओ. त्या व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवल. आणि नक्की म्हणजे एकदा तरी व्हिजिट करा मनालीला. फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या, आधीच रूम बुकिंग वगैरे करून जा, कारण तिथं गेल्यानंतर रूम पण भरपूर महाग जाता. आणि हे ड्रेस कोट वगैरे ते देताना ते पण जास्त महाग देतात. ते पण जास्त इन्क्वायरी करूनच घ्या. आणि मजेशीर म्हणजे एवढंच आहे का बर्फामध्ये भरपूर मजा येते, खतरनाकवाली. आमच्या पोरांनी कित्येक पोरींचे नावं काढले. पोरांचे तोंड दाखव एकदा तू. काय पोरांना कित्येक पोरींचे नावं काढलेत. ब्लॉग मध्ये नाही दाखवू शकत, पण मग लय जणींचे काढले. खरं काढले का नाही रे? लय जणींचे नाही, एकच काढले. किरण तू किती काढले? एकच काढला. बावड्याला विचार ना. काय नाही. एक त्यांनी खुर्ची बनवली नाही का? तुम्ही दोघांनी माझा प्रधान झाला तो. हा, तुम्ही खुर्ची बनवली. तुम्हाला खुर्चीत जास्त इंटरेस्ट होता, बाकी काय नाही. नाही माझा प्रधान झाला तो. हा, प्रधान होता. प्रधानाचा व्हिडिओ पण आहे माझ्या मोबाईल मध्ये, त्यावेळी टाकल. आणि मला आयफोन घ्यायचा एखादा असेल ना व्हिडिओ साठी, 14, 15 असं असेल ना, चिप मध्ये पाहिजे एकदम आपल्याला कमी रेट मध्ये, म्हणजे व्हिडिओ साठी फक्त स्पेशली. असा मोबाईल जर असला कोणाकडं तरी नक्की सांगा, म्हणजे मी पण मोबाईल तो परचेस करतो. आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा, खतरनाकवाला ब्लॉग राहील तो पण. आणि मनालीचा पण खतरनाकवाला ब्लॉग आहे, त्याच्यामुळं फुल एन्जॉय घ्या. आणि एकदा या, थोडे पैसे जमवा पण या, कारण खरंच लय मज्जा आहे. आणि एखादा मित्र असा बघा की त्याच्याकडे गाडी राहील, असा बघा की तो आपल्याला घेऊन फिरल. लय मज्जा येते, लय मज्जा येते. मित्र पण असे बघा ना की ते 1-1 रुपयाकडे बघणारे नकोय. हा, जिथं झाला खर्च तिथं झाला, मजाच. बाकी काय बी असू द्या, या एकदा फिरा, मजा घ्या. इथं थांबायचं का? कुठे बघूया कोणता वाला आहे तो. दावा आहे की श्री चला थोडं पंजाबी दावा आहे. जायचं. जेवायला थांबलोय. रात्रीच्या 11:22. सकाळी शेर पंजाबी सकाळी आपण काहीच खाल्लेलं नाही ना रे. नाही, तिथे फक्त चहा वगैरे काहीच पिलेलं खाल्लेलं नाहीये. आणि तिथं आहे ना जेवणचा प्रॉब्लेम एवढाच आहे. आपण जर महाराष्ट्रामधून जर आलो ना, तर महाराष्ट्रामधून आहे ना इकडची टेस्ट लय अलग लागते. त्याच्यामुळे ना इकडे जेवणाचा लय मोठा प्रॉब्लेम आहे, खतरनाकवाला प्रॉब्लेम आहे. इकडे आपल्याला कोणत्याच गोष्टीची टेस्ट नाही लागत. त्याच्यामुळे आम्ही ना डॉमिनोज मध्ये पिझ्झा खाल्ले आणि बर्गर किंग मध्ये पण बर्गर वगैरे खाल्ले. त्याच्यामुळे आता आम्ही ना पंजाब ढाब्याला आलो. इथं काय आहे? शेरी पंजाब ढाबा. अब हम लस्सी पियेंगे. चलो कम ऑन बॉयज. याचं बटन कुठे गेलं? कुठे आलं माझं? जे खिशामध्ये आहे ते. आहे का? हा हो आहे. पाहिजे तुला? नाही नको, लगेच नको. मनालीची थंडी इथपर्यंत लागू राहिली आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण जस्ट पंजाबमध्ये आता. इथले नजारे पण एक नंबर आहे. रात्री ब्लॉग नाही बनवता आला, रात्री झोपलो पण होतो थोडंसं. तर पोलीसवाल्यांनी बी लई त्रास दिला इकडं. ब्लॅक काचा असल्यामुळं फाईन वगैरे मारलेलाच होता काल सकाळी. तर त्याच्यामुळं रात्री फाईन बसला नाही एवढा. त्यांनी ऑलरेडी फाईन मारायला घेतला. त्यांनी सांगितलं की मॉर्निंगला सकाळी हे मॉर्निंगपर्यंत कोणी फाईन नाही मारू शकत. आम्ही जेवढा रस्ता कट करता येईल तेवढा केला आहे. आम्ही पंजाबमध्ये एंटर आहे. पंजाबमध्ये खतरनाकवाले नजारे इथं बघण्यासारखं भरपूर आहे. म्हणजे शाळा, कॉलेज, त्याच्या सगळं बाहेर फक्त गहू आणि गहू आहे. दाखव रे ते, दिसेल का?
एक मिनिट आता थोडस स्पेस नाही बघितलं सगळं सगळीकडं गहूचं गहू आहे. त्यांच्या इकडे एकच पीक पिकवलं जातं फक्त आणि गहू आणि गहूच फक्त. कुठं विभागा नुसतं गहूच दिसतोय, असं काही दिसतच नाही का कोणी कांदे लावले का कोणी डोबळ्या मिरच्या लावल्या असलं मी काही दिसताना झालं इथं. आणि आमचे मित्र पा काय म्हणतात मित्र परिवार कसं बोला खतरनाक एक नंबर आहे पंजाब. नाचकुळ आहे पंजाब. पंजाबला सुद्धा या तुम्ही फिरायला. नका येऊ बिलकुल बी येऊ नका. या काय इथली सिच्युएशन लय भयानक आहे. पोलिसवाले हा पोलीस वाले लय ताईट मारत्या. त्यांना फक्त एकच प्रॉब्लेम राहतोय पोलीसवाल्यांना, तुम्ही इकडे आलेच कस काय एवढ्या लांब. विचार करत होते ते विचार करत होते तुम्ही एवढ्या लांब आलेच कस काय. ते बी छत्तीसगड सोडून तुम्ही इकडं घुसले कस काय, म्हणजे तुम्ही कुठं चालले. त्यात ब्लॅक स्कॉर्पिओ आखी गाडी चेक वगैरे केली त्यांना, आखी गाडी उलटी पालटी केली. ऍपलच्या पेट्या आणल्या आम्ही, त्या पेट्या बी उलट्या पालट्या केल्या त्यांनी. मेडिकल स्मगलर आहे काय असतात. स्मगलर वगैरे का काय तुम्ही. त्याच्यामुळं आमची फुल चेकिंग झाली. रात्री फाईन मारायला घेतला पण फाईल काय बसलाच नाही, कारण काल दिवसभरच सकाळी मारलेला होता. त्याच्यामुळं काही फाईन वगैरे बसला नाही. आता आपल्याला डायरेक्ट राजस्थानमध्ये एंटर करायचंय. आता म्हणजे कमीत कमी 2-1 तासामध्ये एंटर होऊ आपण राजस्थानमध्ये. त्या राजस्थानमध्ये एंटर झालं की तुम्हाला नुसता वाळवंटच दाखवतो. बर्फ झालेला आहे आता ना. आता इकडं बर्फ, आता थंडीला बाहेर पाहायला लागते इकडं पण. आणि इकडं प्रत्येक गाडी मॉडिफाय दिसतीये, म्हणजे मॅकविल आहेच त्यांच्यामध्ये. खतरनाक वाले इकडं मॅकविलच्या काही कंपन्या आहे काही समजाना झालं. इकडे आल्टोला आहे मॅकविल आहे, वॅगनरला आहे मॅकविल आहे, इरिटिगाला आहेच आहे, इनोवाला आहेच आहे, स्कॉर्पिओला आहेच आहे. कोणतीच गाडी म्हणायची नाही का तिला हे नाही, फक्त फॅशनेबल लोक आहे इकडं. शॉकले भाजी त्या गाडीमध्ये ना मित्रांनो, रिअल मध्ये म्हातारं बसलेले. म्हातारं एवढं शौकीन आहे. पोरं किती असतील. हा पोर ऑफ रोडिंग करतात त्यांचे. म्हातार मॅक्युल वाल्या गाड्या घेऊन येते. हे बावड्याकडे कर रे, बावड्याला काहीतरी म्हणायचं. क्या बावड्या बोल आपल्याकडे असं केलं बाप विशेष नाही. बापण पोर ना मग दुसरा कोणाचा आवाजच नाही. पंजाबमध्ये आलोय आणि नॅशनल हायवेला मी आज पहिल्यांदा बघितलं. एवढ्या दिवसापासून गाडी चालवतोय. नॅशनल हायवेला रेल्वेचा ब्रिज न देता डायरेक्ट रेल्वेची रोडमधून चालली दाखवले. नमस्कार. जस्ट पंजाब सोडलंय, राजस्थान हायवे लागलेलो आहे. नॅशनल हायवे किती 954 का काहीतरी 754 काहीतरी आहे ना, 754ला लागलेलं आहे. तर इथून डायरेक्ट जैसलमेर राजस्थान, रंगीला राजस्थान. हा तुला काय करायचं तिकडे जाऊन. त्याचे वेगळे म्हणजे काय म्हणता ना, वेगळे विचार चालू आहे त्याचे लय काही. त्याला डान्स बिन्स करायचा तिकडे जाऊन. आता आम्ही रंगीला राजस्थानमध्ये जाणार आहे. तिकडे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवूच. तोपर्यंत याच्यासोबत बोलून घ्या. तुला काय तुला काय करायचंय तिकडे जाऊन, काय करायचं. चलो बोल रे. तिथं आम्हाला लुटेरे भेटले होते. लुटेरे आम्ही इथं ब्रश करायला थांबलो. आम्ही ते बघितलंच नाही की खाली लोक आहे म्हणून. ते खेळत होते पत्त्या. तेवढे रपाद पळत आले. आम्ही आल्यानंतर म्हणजे ते आम्हाला बोलले की नेमकं किधर जाणे काय.
आता आम्ही हायवेला उभे आहे, आम्हाला माहिती आम्हाला वाळवंट होता म्हणून बघावं थोडासा राजस्थान मध्ये ब्रसला तिथं जावा. ते खाली पत्त्या बित्त्या खेळत होते, उंटा विंटा होता तिथं, एक बैलगाडी होती. आम्हाला वाटलं तिथं बा काही बरं वाटेल, बघू आपण खाली जाऊन काही. तिथं लुटमारीच्याच लोक भरपूर होते. ते आले तसे डायरेक्ट मागं एक जण बावड्या होता, मागं तो बावड्या उभा राहिला, डायरेक्ट तिकडे मागं आले ते. तिथून त्या बावड्याला मी सांगतोय अरे गाडीत बस, पळ पटकन इथून, ते लोक लुटतील. तो तिथंच बॅगा उचकीत वाचला, त्याला बळबळ आम्ही गाडीत बसवलं, मी तर उतरलोच नाही भाऊ. आणि आम्ही पळालो. आणि याची तर काय मग फाटेल रात्री, त्याच्यामुळे तो उतरतच नाही. पोलीस पाहिले होतो, पोलिसांनो ताव मारायला जातो. पोलीस एखाद्या दिवशी याच्यावर ताव मारणार आहे. एवढं मोकळं वाटलं रे मला. खालून कुत्र्यावानी वर येतं होय, मोकळं वाटतं होय. ते बघितलं जाऊ एकच होतं, त्यानंतर 10 झाले अचानक. तिथं फक्त 2 जण उभे होते, खालून कमीत कमी 10 ते 15 माणसं आले. आम्ही तेवढ्या टायमामध्ये फकाट लगेच गाडी लॉक करतोय, गाडी बी लॉक होईना झाली. आम्ही आता सध्या राजस्थानमध्ये, आम्ही जैसलमेर चाललेलो होतो, पण जैसलमेरकडे ना ते बॉर्डरचा काहीतरी प्रॉब्लेम होता, आणि परत बॅक आलो. मग तिकडनं जाऊन नव्हतं देत, काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे तिकडे वाटतं, त्याच्यामुळे त्यांनी जाऊन नाही दिलं. मग आम्ही परत रिटर्न फिरलो. आता आम्ही अहमदाबाद मार्गे किंवा अजमेर मार्गे, मग इंदोर मार्गे येणार आहे. आमचा परतीचा प्रवास खूप लवकर केला आम्ही, कारण आमच्या एका मित्राला अर्जंट काम आलंय. त्याच्या लग्नाचं एक तर हे चालू आहे, फोन चालू आहे, त्याच्यामुळं मधला आहे ना, त्याच्या लग्नाचं हे चालू आहे, त्याच्यामुळं आम्हाला परतीचा प्रवास लवकर करायला लागतोय. हे बघा तुम्हाला वाळवंट दाखवतोय बघा, हे वाळवंट. आधी झाडं नव्हते, पण आता झाडं इथं सूत्रांनुसार कळालेलं आहे आम्हाला. असं तर रेती पण लाल आहे बघा, लाल रेती इथं दाखव रे, इथं रेती बघा ही लालवाली. आणि इथं 1-1 किलोमीटर पर्यंत गरज सापडत नाही बघा. इकडे बघा वरती वावरं बिवरं दिसतात ना, वावरं दाखवते तिकडली. इकडं काही दिसतच नाही असं, म्हणजे 1-2 किलोमीटर पर्यंत. आता हे गाव होतं म्हणून ठीक होतं, पण तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतं 1-1 किलोमीटर गरज नाही. आणि जिथं घर आहे तिथंच मंदिर, घरावाल्याचंच मंदिर. हो, आता इथून सुरुवात झाली. लग कुठे असं जवळ घर आहे. इथं कुठं दिसणार घरच नाही दिसत. 1-2 किलोमीटर पर्यंत घर नाही दिसत. आता गाया वगैरे रोडनीच चालू राहतात, डायरेक्ट कंटिन्यू रोडलाच दिसतात. आता इथं पाठीमागे गाय होता बघा. आता इथं राजस्थानमध्ये फक्त एवढीच गव्हाची खेती दिसली फक्त, म्हणजे असं काही क्वचित आहे कुठं तरी. तिथं गहू हरभरा केलेला आहे म्हणून. आणि मोहरी आपल्या इकडे, मोहरी आपण जी भाज्यांमध्ये सब्जीमध्ये टाकतो ना, ती मोहरी पण इकडे येते. आता बघा डोंगरावरती इकडे केलेले गहू. हे बघा, आम्ही आता राजस्थानमध्ये खेराट या गावामध्ये थांबलेलो आहे. ते तुम्हाला दाखवू शकतो कुठे काय कुठे काय कुठे काय. इथं यांच्याकडे वेर आहे बघा, ही अशी पूर्ण पॅक बंद असते. इकडं तुम्हाला अजून दाखवतो. हे बघा इकडून माती वगैरे पूर्ण पोपटाचा असतो आपल्या इकडं सगळं, एकदम मऊ मऊ. खाली गेल्यानंतर थंड असते. हे बघा पूर्ण रेगिस्तान आहे. वेगळाच काहीतरी प्राणी बघा. बाबड्या, ए डॉन इकडे, पुष्पा एमजिकल इकडे इकडे. येडा जातीच दिसत आहे त्याला, मोठ्यांचा आदर विदर करता येत नाही काय. जाय बस त्याच्या शिंगाव, मग काय करशील. नाही लय मोठा आदर होय मग तो हाताने खोचून. चला यायचं, चल रे, बाय बाय. हॅलो, बोल ना मला. त्याचे भाऊ बंद बसले माझ्या गाडीत. हे बघ तसंच असतं. तर डॉगी ब्रदर्स पाय, डॉगी ब्रदर्स बघा. आपला हक्क सोडायचं काम नाही. मोर बीर बघून घ्या, मोर वगैरे इकडे बघा. इकडे मोर पाळता बरं का लोक.
बघितलं ना, मोर बीर सर्व आहे. डॉगीज बाई काय डॉगिन बाई दाखल आपल्याकडे मोर पाळण्याला अलाउड नाही इकडे, मतलब सर्वात जास्त मोर आहे. हे बघा इकडे ही घर वगैरे असते. बोल ना वरती नव्हतं करायला लागत. 5 मिनिट बाबा. खालीच मस्त वाटतं मला. 1 सेकंड. हॅलो. इकडचे घर वगैरे बघा, जास्त हाईटचे घर वगैरे नसतात, सर्व एकदम बारीक बारीक हाईटचे असतात. बाई उंटा सारखी काय पा हा सांग. हा बोल बोल बोल. क्लिक डॉक्टर को किती घेणार आता फुकट ना. आता फुकट केलं पोराची बोलती नाही का मी रप उतरते. माता आम्ही चलो. हे बघा तुम्हाला बोललो होतं ना, लांडर मोर वगैरे इकडे म्हणजे ऑलरेडी असतात. हे बघा काय असतं आपल्याकडे अलाउड नसतं, पण इकडे ऑलरेडी असतात घरामध्ये. कोंबडी राहते तशी इकडे. आपल्या इकडे कोंबडे राहतात त्यांच्या आता इकडे. हे बघा माझ्या मित्राचं म्हणणं काय ऐकून घ्या तुम्ही. हॅलो. बोल रे. आपल्याकडे कोंबडी राहते ना तसे यांच्या इकडे मोर राहते. आपल्याकडे जसे कोंबड्या पाळतात तसे इकडे लोक मोर वगैरे पाळतात. इकडे गाय वगैरे कधीच बांधलेले दिसणार नाही तुम्हाला. पाणी दे ना. गाय वगैरे सर्व सोडलेल्या दिसतील तुम्हाला. पाणीच नाही मला. एक पण गाय वगैरे बांधलेली दिसणार नाही तुम्हाला. घर वगैरे यांची घरांची हाईट जास्त नसते याच्यावर. इथला 1 ते 1.5 मजली. जय महाराज. महाकाल. हे बघा भीतीची कटिंग अशी प्रकारे केली जाते. ही भीतीची कटिंग चालू आहे. प्लॅस्टर चालू आहे. प्लॅस्टर चालू असल्यामुळे डॉगेज बाय. डॉगेश भाई आलेले आहे समोरनं. सध्या ते बिझी आहे त्यांच्या कामामध्ये. इकडची घर बाकी एकदम शांततेत आपल्यापेक्षा. आपल्या इकडं पोरांचा आवाज रडायचा रुडायचा. हे बघा तुम्हाला दाखवू शकता. पण इकडे एक आजूबाजूला जमीन वगैरे सगळं बघा कशी असते इकडे. एकदम का फुटकी त्या लवडे तुझे दात बीत पाडी. चालतंय तेवढं चालतंय. अरे पण लवड्या मला किती हाताळलं. तेव्हा इकडे लांडावर बघ किती आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा हे बघा तुम्हाला काय बोललेलं होतं ना, ते इकडे इथं आहे ना लांडोर पाळले जातात. लांडोर जास्त आहे इकडं. इकडे आहे ना मोर जास्त आहेत. मोर आपल्या इकडे मोर नाही. आणि इकडे आहे ना जास्त करून आहे ना आपलं म्हणजे पाळले पण जातात कोंबड्यांसारखे. तेव्हा तिकडं तेव्हा तिकडं पण ती गाय वगैरे. आम्ही तुम्हाला गायचा एक आता माझ्या मित्राला तर आठवण, पण मग त्याचं चाललेलं आहे लई आहे ती. गावठी आहे म्हणते त्याला. हा. आणि बॉटल घेऊन तेवढी. हा प्राणी काय करतोय. हा प्राणी बघू शकता. इकडे अख्खाच वाळवंट आहे. लोक वावरच तयार करताय का नाही काय जास्त करून. हे बघा यांच्या शेळ्या मेंढ्या पण आलं घे इकडं. वीर दाखव. वीर आहे बघा. ही बघा वीर यांच्याकडे असले वीर असतात. बाबा चलो. राम राम. राम राम सारे आणि सारे आने. मोर वगैरे बघा किती असतात. बरोबर. रोड काही ठिकाणी भरपूर भारी आहे. फक्त काही ठिकाणी नाही असले. गावाकडं रोड आहे ना हे असले खडबडी आहे. नाही त्यांच्या गावाकडं पण रोड एवढे भारी आहे ना, गाडी मिनिमम 100 पर्यंत सहज जाते. गावातून खराब. हा गावात फक्त खराब असतो. त्यांची घरं पण मस्त आहे. वरून मातीची पण मध्ये पीओपी.
नाही रे बाबा, ती बस लागायलाच राहते फक्त त्यावरच्या गेला माप घेऊनच वर वायर बांधलेलं. साईडला आमच्या तुला कळत नाही का आमचा काळा घोडा आला. माफ करा त्याला, नवीन येतो. ए इकडे पुष्पा, जा. हे डब्बे जैसी गाडी लेके आ जा. इथून मारतोय आपण राईट आणि आता आपण पोहोचतोय अजमेर. आपल्याला अजमेर अजून किती लांब आहे माहिती आहे? जयपूर रोडने आता आपल्याला इथून इंदोर 500 किलोमीटर आहे. म्हणजे आपण आता जवळपासच आलेलो आहे. अजमेर इथं आहे आपल्याला. कुठं आहे? नाही, तुरुंग, अजमेर, डेगाना. त्याच्यानंतर मग आपल्याला अजमेर इथं लागते. म्हणजे एक अंदाजे 100-1 किलोमीटर आपण अजमेरला येतो. आज नाईटला आपण इंदोर मध्ये असू. नमस्कार पब्लिक, हा आहे रंगीला राजस्थान. आम्ही वरती आहे बघा, एवढी वरती आहे. रंगीला राजस्थान. जय बाप्पा की. रंगीला राजस्थान. चले. हो चल. आता मी बघ जोरदार बघा त्या ट्रॅक्टर वाल्याचा आवाज पडलं तर बघा. आता इकडे बघा, यो ठोका ठोकी. आता इकडे बघ. हळू आहे, गाड्या आहे पुढं. सटकत आहे ऑटोमॅटिक. अयो आता आम्ही चप्पल दान करून देतोय. ही बघा, घे रे चप्पल, घे रे. तुटली. चाल मग आता काय चप्पल फेकितो का? एवढं टायरचा आवाज लय बाय ना काला होता हे बघ ना, हे बघ. तिथं बाय. हे बघ कसं आले बेकार आले. लय मला वाटलं लय कपडे खराब होतील, पण काहीच नाही झालं. चल चल चल. कपल बसलाय. हे चलो बैठो. फडक होतं ना मी फडक गाडीतलं काहीच वाव नाही. आम्ही बोलून घेतलेलं. 4 कांड्या राहिल्या, चला टाकी पॅक करून घेऊ. त्याला कसं सांगितलं तू? त्याला असं सांगतोय जस काय आपल्या बापाचा पेट्रोल हे फुल कर ना. कलाकार आहे बाबा, काही बी करते. आम्ही महिंद्रामध्ये जे कोणी काही करू शकत नाही आम्ही तसं करतोय. 295 लावू. 295 आम्ही काय बी करू शकतो. अजिबात थंडी नाही, अजिबात नाही. मज्जा कर रे जिंदगीमध्ये. हल्ला ना खरंच मजा करून घ्या. वरच्या जमान्यात काय आपल्याला माहित नाही, लय मजा करून घ्या.